मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रक्षाबंधन स्पेशल अशी रसमलाई। रक्षाबंधन जवळ येत आहे, येत्या सोमवारी। तर आपल्याला आपल्या लाडक्या भावासाठी काय बनवायचं गोड, आणि हा नेहमीचाच प्रश्न असतो। तर आपण आज रसमलाई बनवूया आपल्या लाडक्या भावासाठी। रसमलाई कशी बनवायची काही टिप्स सांगत आहेत। त्या टिप्स पूर्णपणे व्हिडिओ नक्की बघा, तरच तुम्हाला त्या टिप्स कळतील। आणि हे 2 लिटर दूध हे मी गाईचं वापरलेलं आहे। त्याची रसमलाई खूप चांगली होते, त्याच्या टिक्की चांगल्या होतात। म्हशीचं दूध वापरायचं नाही आहे। रसमलाई बनवण्यासाठी दूध मी घेतलेलं आहे। टिक्की बनवण्यासाठी मी 2 लिटर घेतलेलं आहे। हे तापत ठेवत आहे। दूध मी तापत ठेवलेलं आहे स्लो गॅसवर। चांगलं दूध उकळू द्या। दूध चांगलं तापलेलं आहे। आता आपण या साई आहे त्या फोडायच्या आहेत। हे बघा, गॅस स्लोच आहे। आपल्याला हे दूध फाडायचं आहे। तुम्ही 1 लिंबाचा रस तुम्ही या 2 लिटर दुधासाठी वापरू शकता, किंवा विनेगरचा पण वापर करू शकता। म्हणजे 4 चमचे विनेगर आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करा, आणि थोडं थोडं घालून या दूध फाडण्यासाठी नंतर मिक्स करा। एका लिंबाचा रस मी घालत आहे, थोडा ठेवलेला आहे। बघा, छानपैकी मिक्स करा स्लो गॅस करून, कारण का सगळीकडे तो लिंबाचा रस पसरू दे, मगच चांगलं पनीर होईल। एकत्र लिंबाचा रस घालू नका, किंवा विनेगर सुद्धा। हे बघा, हे सगळं घालत आहे। परत मिक्स करा। जोपर्यंत दूध हे फाटलेलं दिसत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला थोडं थोडं घालायचं आहे लिंबाचा रस किंवा विनेगर। मी अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे। मला पनीरसाठी दूध फाटलेलं नाही आहे म्हणून। परत मिक्स करावे। छानपैकी तयार झालेलं आहे। दूध पूर्णपणे फाटलेलं आहे, असं व्हायला पाहिजे पनीर। पूर्णपणे दूध फाटलेलं आहे। 1.5 लिंबाचा रस मी वापरलेला आहे। आता मी गॅस बंद करत आहे। भांडं घेतलेलं आहे, वरती चाळण आहे, आणि मी हे कॉटनचा कपडा घालत आहे। मी हे चाळणीमध्ये पाणी घालत आहे, जरा सांभाळून। थोडं पसरवायचं जरा। थंड पाणी घालायचं आहे, कारण का आपण लिंबाचा रस घातलेला आहे, तर त्याचा वास यायला नको म्हणून हे 3-4 वेळा पाण्याने धुवायचं आहे। किंवा तुम्ही विनेगर घातलात तरी सुद्धा तुम्हाला थंड पाण्याने 3-4 वेळा धुवायचं आहे। हे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी निघायला पाहिजे, जरा पण ठेवू नका, नाहीतर तुमच्या टिक्की लगेच विरघळतील पाण्यात। पत्ता ठेवलेला आहे, अर्धा तास आपण पूर्णपणे पाणी काढून घेऊया। गव्हाचं पीठ मळण्यासाठी या पाण्याचा आपण वापर करू शकतो, आणि चांगल्या चपात्या होतात। रसमलाईसाठी रस बनवायचा असतो, त्यासाठी 1 लिटर दूध लागतं। तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं वापरू शकता दूध। मी गाईचं वापरत आहे। आता मी हे दूध तापवत आहे। दूध चांगलं तापलेलं आहे। साई सगळ्या साईडला करायच्या आहेत। रसमलाईसाठी साई हे बघा साईडला केलेले आहेत। दूध चांगलं उकळलेलं आहे। मी ड्रायफ्रूट्स घालत आहेत, 1 चमचा। पाऊण वाटी साखर घालत आहे। अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे। छानपैकी मिक्स करा। साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स जे तुमच्याकडे असतील, जे ड्रायफ्रूट्स ते तुम्ही घालू शकता, किंवा तुम्ही केसरी मिल्क मसाला पावडरही तुम्ही घालू शकता। असं दूध आणि केशरच्या कांड्या मी घातलेल्या, मी 1 तास भिजत ठेवलेला, हे मी घालत आहे।
केसर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही फूड कलरही घालू शकता. केसर कांड्याच्या ऐवजी फूड कलर तुम्ही घालू शकता. आता पूर्णपणे स्लो गॅसवर ढवळ्या. 4 ते 5 मिनिटं स्लो गॅसवर ढवळ्या. रसमलाईचा रस हा पातळ असावा, जास्त घट्ट करायचं नाही आहे, कारण का आपण ह्याच्यामध्ये टिक्की घालणार आहोत लास्टला. मग हे मिश्रण जसं जसं थंड होतं तसं जसं घट्ट होतं, म्हणून हे पातळ ठेवावे. 4 ते 5 मिनिटं ढवळत राहावे. 4 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, असं पातळ हवं, कारण का आपण आतमध्ये टिक्की घालणार लास्टला, तर ते टिक्की शोषून घेतं पाणी, म्हणून आपल्याला हे पातळ रस हवा. आता आपण गॅस बंद करूया. छानपैकी कलर आलेला आहे. हे बघा, रसमलाईसाठी रस रेडी झालेला आहे. आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आणि मग फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया 1 तास. हे बघा, पनीर छानपैकी सेट झालेलं आहे. छान असं सफेद रंगाचं झालेलं आहे. पनीर मी हे कुस्करत आहे. जर तुमचं पनीर ओलसर असेल जास्त, तर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून परत चांगलं मळा, किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैद्याचा पीठ तुम्ही वापरू शकता. मळायला सुरुवात करूया. आपला या पंजाने आपल्याला मळायचं आहे, जसं आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसं. थोडं घेतलेलं आहे आणि या हाताने, हे बघा, या पंजाने आपल्याला करायचं आहे. थोडं थोडं घेऊन, सगळं एकत्र मळायचं नाही आहे. 4 ते 5 मिनिटं मळायचं आहे. हे बघा, छानपैकी मळलेलं आहे. आता आपण टिक्की करायला सुरुवात करूया. पीठ घेऊया, थोडंसंच घ्यायचा. हे बघा, मी एवढा घेते आहे गोळा, आणि त्याला असं प्रेस करत आहे. हे बघा, थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं आहे, कारण का ही टिक्की साखरच्या पाण्यात घातल्यानंतर फुलते जास्त, म्हणून गोळा लहान घ्यायचा आहे. एवढा घेतलेला आहे आणि जस्ट प्रेस्ड. हे बघा, अशा टिक्की केलेल्या आहेत. हे दोन्ही ताटं मिळून 44 टिक्की झालेल्या आहेत. एक पसरट पॅन घ्यायचा आहे. आधीच मी गॅसवर ठेवलेला. कप साखर घ्यायची आहे. ही 1 कप आहे. पूर्ण दोन्ही मिळून 1.25 कप आहे. 1 कप साखरला 5 कप पाणी घ्यायचं आहे. 2, 3, 4 आणि 5. आता गॅस फास्ट करून चांगली उकळी येऊ दे. मध्ये मध्ये ढवळत राहा. साखर गॅस फास्टच राहू दे. च्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. उकळत्या पाण्यामध्ये 1 टिक्की घालून बघूया. चांगली टिक्की झालेली आहे. आता आपण बाकीच्या पण टिक्की घालूया. 1-1 घालायची आहे. सगळ्या एकत्र टिक्की घालायच्या नाही आहेत. हे बघा, चांगली उकळी येऊ दे 4 मिनिटं. आता आपण झाकण ठेवूया. झाकण काढूया. 4 मिनिटं झालेली आहेत. छान फुगलेली आहेत. गॅस स्लो करत आहे. केक टिक्की पलटवायची आहे सावकाश.
सगळ्या टिक्की परतवलेल्या आहेत. आता आपण गॅस फास्ट करूया. अजून 4 मिनटं चांगलं उकळू द्या. झाकण ठेवूया आपण. 4 मिनटं झालेली आहेत. झाकण काढूया. छानपैकी फुगलेले आहेत. टिक्की छानपैकी सेट झालेली आहे. साईजही मोठी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. परातीत या टिक्की ट्रान्सफर करूया. सगळी टिक्की सेट केलेली आहे परातीत. हे साखरेचं पाणी ह्याच्यामध्ये घालूया. पूर्णपणे थंड करत ठेवूया. अर्धा ते पाऊण तास पूर्णपणे थंड झाले पाहिजे. त्यानंतर आपण रसमध्ये या टिक्की पिळून घालू शकतो. गरम गरम टिक्की घालायच्या नाही. आता आपण अर्धा ते पाऊण तास टिक्की थंड करत ठेवूया. टिक्की पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. हे बघू शकता पूर्णपणे थंड झालेले आहेत. प्रेस करूया. हलकं दाबूया. प्रेस करूया आणि या रसमलाईमध्ये डिप करत ठेवूया. पूर्णपणे पाणी काढायचं आहे. एक एक सगळीकडे रसमलाई ठेवायची आहे. तुम्ही बघू शकतात रसमलाई सेट करण्यासाठी ठेवलेली आहे. परत तुम्ही फ्रीजमध्ये 5 ते 6 तास फ्रीजमध्ये छानपैकी सेट होऊ द्या रसमलाई आणि नंतर मग आपण सर्व करूया. 5 ते 6 तास रसमलाई फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेली. चला आता आपण बघूया. मस्त अशी रस्सेदार अशी रसमलाई झालेली आहे. तुम्ही बघू शकता रस छानपैकी टिक्कीमध्ये ऑब्झर्व झालेला आहे. हे बघा. छानपैकी सेट झालेले आहे. रसमलाईचा संपूर्ण व्हिडिओ पूर्णपणे बघा. काही मी टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. थँक्यू.